मात्र सामना त्वरित चालू करायचा. वायकिंग संघ पंच आपल्याला देखील विनंती आहे, तिने देखील आपण सूचना द्यायच्यात आणि त्वरित सामना चालू करायचा. वायकिंग संघ चला आपले 2 फलंदाज फक्त मैदानात आणतील, बाकी उर्वरित संघ मैदानाच्या बाहेर जाईल. या टर्फ त्वरित खाली करायचा. चला वायकिंग संघ आपले 2 फलंदाज त्वरित पाठवा. तर बघा सूचना असेल, फक्त 1 षटकांचा सामना असेल तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. बघा मस्ती चालू आहे मित्रांनो, 4 षटकांचा सामना आहे. तेच मी हितेशला सांगितलं की फक्त तू बघायचं, तू हा बोलायचं आहे. इथे मात्र सर्व खेळाडू जमा होतील. चला 4 षटकांचा सामना असेल, पंचांना देखील विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे. 4 ओव्हरचा सामना असेल बघा, 4 षटकांचा सामना असेल. बघा एनर्जी बाकी आहे की नाही अजून ते देखील बघवतो आम्ही, त्यामुळे कुठेतरी आम्ही 1 षटक सांगितलं तर 1 षटकांचा नाही आहे, 4 षटकांचा सामना आहे. या 8 षटकांमध्ये आपली एनर्जी अजून कुठेतरी सेव्ह करा. कुठेतरी तिसरं प्राईज आहे ते आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. मेहनत केली आहे पण आता मात्र मेहनत तर शेवटच्या क्षणाला कुठेतरी थोडीफार कमी पडली आहे, हरकत नाही आहे. तिसरा प्राईज अजून देखील आपण घरी घेऊन जाऊ शकतो. तर चला आरडीबी संघ, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. एका बाजूला आरडीबी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजे वायकिंग संघ, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आणि पहिला चेंडू सुरेख फेकलाय, पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. शुभम मोरे गोलंदाजी मार्कवर. अजून एक सुरेख चेंडू. कुठेतरी आपण बघतोय की एक आगळी वेगळी ॲक्शन काहीशे क्रिकेटचं आपण नक्कीच बघितलं तर टर्फ क्रिकेट असो, ओरम क्रिकेट, सर्कल क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, प्रत्येक गोलंदाजी एक आगळी वेगळी शैली नक्कीच असते. त्याच शैलीपैकी एक शैली आणि कुठेतरी टर्न करण्याचा प्रयत्न आहे. एक फिरकीचं अस्त्र. 3 चेंडू आतापर्यंत झाले, 3 चेंडूमध्ये धावा खर्च झाल्या फक्त आणि फक्त. पंचांकडे अपील देखील केली जाते, पंचांनी अपील त्वरित फेटायले. चला स्पीडअप करायचं आहे, कुठल्या प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाहीये. अजून देखील एक मॅच इथे मात्र बाकी, एक मेगा फायनल. कोणता संघ असेल तो नक्कीच या चषकावर, या स्पर्धेवर नाव करेल. पहिलं वर्ष पण या पहिल्या वर्षामध्ये नक्कीच आपण बघितलं क्रिएटर चॅम्पियन्स लीग ह्याचेच पुरस्कर्ता आपण नक्कीच बघतोय. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुलटूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसलाय. कुठेतरी चेंडू नेटला जाऊन आधायला, त्यामुळे सिंगल स्वरूपाची एक धाव इथे मात्र मिळते. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक जाते म्हणजेच बिनगडी बाद 5 धावा. इथे मात्र आलाय षटकार, इथे मात्र आलाय चेंडू पाठवून दिले समोरच्या दिशेने. मग थोडं संभावून खेळायचंय. इथे मात्र अजून एक पण इथे मात्र नशिबाची साथ इथे मात्र मिळत नाहीये. मग आता मात्र कुठेतरी मोठे फटके लगावतोय. आपण बघतो बॅटर तो म्हणजे वैभव. मागच्या सामन्यामध्ये जर नक्कीच फटकेबाजी केली असती तर मात्र कुठेतरी सामना जिंकले असते, पण आता मात्र कुठेतरी थर्ड
थर्ड प्राईजसाठी आता मात्र दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत पण मागच्याच सामन्यामध्ये जर हा प्रयत्न झाला असता तर आता मात्र कुठेतरी आपण बेगा फायनलमध्ये देखील प्रवेश मिळवला असता. कुठेतरी मागच्याच सामन्यामध्ये सिंगल डबलला आपण प्राधान्य दिलात त्यामुळे कुठेतरी फटका फसले, कुठेतरी सामना गमवावा लागला आपल्याला आणि शेवटच्या क्षणाला तो दबाव नक्कीच आपल्या फलंदाजावर दिसला. आणि आता मात्र काय टर्न केला बघा, हातभर चेंडू वळवला गेलाय, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू, 2 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र झेलची संधी, झेल पुन्हा एकदा ड्रॉप. तो 2 षटकं संपलेत, 2 षटकामध्ये धावा आल्यात 19 आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र निनाद आलाय. बघा कोणत्या प्रकारचा फलंदाज इथं मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केला. पहिला चेंडू आपण तर 20 धावा दुहेरी अंक कुठेतरी गाठल्या वायकिंग संघाने त्यांच्या अगेन्स्ट आडवी संघ. कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, हीच जोडी मागच्या सामन्यामध्ये देखील आली होती, कुठेतरी ओपनिंग पेअर होता पण त्या ओपनिंग पेअर फसला गेला होता. पण या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतात, दोन्ही खेळाडू करतात, दोन्ही फलंदाज करतात. एका बाजूला ऋतुराज त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय, त्यांच्याच समवेत आपण वैभव आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निनादला बघतोय. मात्र कुठेतरी आर्क पासून बॅटरच्या आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, रेंज पासून लांब ठेवण्याचं काम. इथे मात्र 9 चेंडू घोषित केले. अजून एक वाईट चेंडू बघा. तुमसे ना हो पाएगा. तर शेवटचा चेंडू आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज इथे मात्र बाद झालाय. Thank you so much. Good catch. काय क्रिएटर्स थकलेत वाटतं. क्रिएटर्स तिसऱ्या प्लेसची मॅच सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि जोश जेवल्यानंतर असं म्हणतात ना की थोडासा तो आळसपणा येतो आणि तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. आपल्याला लॉंग ऑन वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, 1च रन मिळेल. 1 रन वरती संतुष्ट मानावं लागेल. 4थं षटक मार्गस्थ आहे. यानंतर मेगा फायनलची मॅच आणि क्रिएटर चॅम्पियन्स लीगचा पहिला चॅम्पियन मिळणार आहे. अजित सर सांगतायत मी थकलो नाहीये, तुम्ही थकू नका.
कंपल्सरी आहे. ही मॅचही महत्वाची आहे. मग आला तर एक ट्रॉफी आपल्या नावावरती करावी लागेल आणि त्यासाठी ही लढाई आहे. एकच तू थांबलास ना, मी तुला ते सांगतो चेक झाला असं मी बोलतो प्लीज. टू टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल. क्रिएटर्स मात्र थोडेसे आता शांत झालेत, पण एक व्यक्ती मैदानाच्या आत थकत नाहीये. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑफस्पिनचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर घरकन फिरतोय, आतमध्ये येतोय आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अजित निकम. सर कसं आहे सर, ते सांगतील आता या बॉलवरती. हा जोश, हा जल्लोष आणि ही कमिटमेंट महत्वाची आहे. ते नाव असंच मोठं होत नाही, त्यासाठी केलेले परिश्रम ते जास्ती महत्वाचे आहेत. गुड बॉल. नक्कीच बॉल अतिरिक्त स्वरूपाचा वाईड मिळेल, पण बॉल चांगला होता, अप्रतिम होता. त्याने पण तिकडे सांगितलं ना सर, त्याने सांगितलं तिकडून, मला दिसला बरोबर खेळा. हो हो, वड बॉल. यावेळेस मात्र टप्पाही अप्रतिम आहे. वैभव पोटे या खेळाडूने इम्प्रेस केली आहे. बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग लाजवाब करतोय आणि फिल्डिंगही चांगली आहे. मग मात्र सीझन 2 मध्ये ना या खेळाडूची मागणी खूप होईल. तीन.
ओहो वॉट अ बॉल. हे बघा हा असतो लेग स्पिन. नॅचरली लेग स्पिन कसा असतो. वैभव पोटे 4 बॉल 3 रन दिल्या. त्यात अप्रतिम काय लेग स्पिन करतोय. यावेळेस मात्र तो टप्पा शोधू शकलेला नाहीये. फुल टॉस बॉल आहे त्यावरती फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. टॅप थ्रो केलाय. थ्रो करताना देखील ना 2 शैली आहेत थ्रो करण्याच्या. एक असतं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक असतो सरळ आपण आपल्या प्लेअरकडे डायरेक्ट बॉल देणं, आणि एक असतं टप्पा थ्रो करणं. मग ती सिच्युएशन बॉल हवेत इन दी एअर. 2 खेळाडू आणि दोघेही चाचपडत बसल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा लागल्यात 11 धाव फलकावरती आणि अजूनही 11च्या सरासरीने उर्वरित 12 बॉलमध्ये 22 धावा अजूनही करायच्यात. पण मात्र हेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण सकाळपासून बघितलंय. नो +1 म्हणजे आता उर्वरित 12 बॉलमध्ये 20 रन्स करायचे आहेत. आता मात्र ती 10ची सरासरी आली आहे. खूप बाहेर, खूप बाहेर. इट्स अ वाईट बॉल. एकोणीस धावेची आवश्यकता आहे. ओ गुड बॉल. चांगला बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे आणि तिकडनंच बॉलला अगदी खेचायचा प्रयत्न केला. तोही क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे आणि त्या स्ट्रोक्सला जास्ती प्राधान्य नाही मिळत. इथे उडवलाय बॉल. इनसाइड आउट केलाय. प्रत्येक जण वाट पाहत आहे कधी ही थर्ड प्लेसची मॅच ती कधी संपते. कधी मेगा फायनलिस्ट पाहायला मिळणार आहे. ती फायनलची मॅच बघायला मिळणार आहे आणि कधी मिळतोय तो पहिला चॅम्पियन. क्रिएटर्सने एक स्वप्न पाहिलं, ते क्रिएट केलं आणि आपली चॅम्पियन्स लीग. लॉफ केलं बॉलला. बॉल हवेमध्ये. व्हॉट अ कॅच. शेवटच्या मॅच मध्ये आणि शेवटच्या मॅच मध्ये छाप सोडली आहे. वैभव नाव लक्षात ठेवा मित्रांनो. या खेळाडूची चर्चा होईल आणि या खेळाडूंनी पकडली आहे क्रिएटर चॅम्पियन्स लीग मधली सर्वोत्तम कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ कॅच. इथे मात्र आता संधी मिळणार नाहीये. आता हा मारलाय अप्रतिम चौकार. व्हाईट बॉल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. तिसरं पारितोषिक दोघांनाही हवं आहे आणि त्या तिसऱ्या पारितोषिकासाठी ही लढाई आहे. हो थोडीशी मिसफिल्डिंग. पायाला बॉल आला आणि एकाचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालंय. 1 brings 2. 23 धावा लागल्या धावफलकावरती. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 करायच्या आहेत. कुणाच्या हातात चेंडू सोपवण्यात येणार. कारण जसं आपण हितेश ऑलिम्पिक बघतो ना, ऑलिम्पिक मध्ये कधी बघा सिल्वर मेडलिस्ट तो थोडासा नाराज असतो, पण ब्रॉन्झ मेडलिस्ट तो खुश असतो. त्याला माहिती आहे काहीतरी गमावलंय पण काहीतरी मिळवलंय. सिल्वर मेडलिस्ट त्याला माहिती आहे ना की आपण गोल्डच्या जवळ होतो आणि ते निसटलंय हातातनं. हा फरक आहे तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकामध्ये आणि द्वितीय पारितोषिकामध्ये. 6 बॉल 10ची आवश्यकता आहे आणि त्यातला पहिला बॉल पायावरती. बॅट आणि बॅटच्या मध्ये बॉल आहे. थोडीशी जागा बनवून खेळल्या. फ्लिक केल्या बॉलला. सिंगल मिळणार आहे. अच्छा है. 5 मध्ये 9 धावेची आवश्यकता असताना हा बॉल देखील ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला. फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. मुझे अपने घर जाना है.
TJ. नो बॉल आहे. बॉल हवेत आहे. बराच वेळ बॉल हवेत आहे. वैभव येतोय डाऊन द बॉल. आणि पुन्हा एकदा ॲथलॅटिझम ते बेस्ट आहे वैभवकडे. ॲथलॅटिक आहे. ॲथलॅटिक फील्ड चांगली आहे. बिल्ट तेवढी चांगली आहे. आणि त्याचबरोबर मग मात्र फिटनेस लेवलही त्याची तेवढीच चांगली आहे. अनदर नो. अजून एक नो बॉल. अजून एक नो बॉल. तो मॅच मध्ये कमबॅक करून देणार आहे वायकिंग्स की मात्र RDB की वायकिंग्स. बॉल हवेत आणि आता वैभवनी प्रयत्न केला. बॉल नाही थांबणार. निघालाय सीमेरेषे पार. दन 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 करत चौकार. तीन एक पाहिजे. 3 बॉल एका धावेची आवश्यकता.